सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। सकल हिंदू समाज सांगवी गावच्या वतीने जुनी सांगवी येथे आयोजित भव्य हिंदू संमेलन उत्साहपूर्ण आणि प्रेरक वातावरणात पार पडले। या प्रसंगी प्रमुख वक्ते, ज्येष्ठ लेखक तथा भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ते श्री माधव भंडारे यांनी उपस्थित हिंदू जनसमुदायास संबोधित केले, अशी माहिती शंकर जगताप यांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितली। पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अंत्योदय आणि एकात्म मानववाद या राष्ट्रहिताच्या मूलभूत विचारधारांवर आधारित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान रहाटणी पिंपळे सौदागर मंडलात अत्यंत उत्साहात व प्रभावीपणे पार पडले। या प्रशिक्षणामध्ये कार्यकर्त्यांच्या वैचारिक स्पष्टतेसह संघटन कौशल्य, नेतृत्व गुण आणि प्रभावी जनसंपर्क यावर आमदार शंकर जगताप यांच्यासह सखोल मार्गदर्शन करण्यात आले। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने गर्भाशय मुख्याच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या HPV लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून महापालिकेतर्फे आतापर्यंत एकूण 119 मुलींचे लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे। ही मोहीम केवळ आजारांपासून बचाव करण्यापुरती मर्यादित नसून महिलांच्या दीर्घकालीन आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आणि समाजातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे। वसुंधरा पूरक उपक्रमातून शहर हरित व शाश्वत करण्याकडे महत्त्वाचे पाऊल। पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनवण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभावीपणे काम करत असून आरोग्य विभागाच्या माझी वसुंधरा 6.0 अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रीन सोसायटी हा उपक्रम शहरात सकारात्मक बदल घडवून आणत आहे। महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम, जनजागृती आणि पाणी बचतीची सामूहिक प्रतिज्ञा जागतिक जल दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभाग व पाणी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट पिंपरी चिंचवड यांच्या सहकार्याने रावेत बंधारा येथील पवना नदी काठावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या होत्या आजच्या पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।